नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नर्मदा खोऱ्याच्या विकासासाठी खासदार गोवाल पाडवींचा बोट प्रवास। 500 कोटींच्या पाणी योजनेसह रोजगाराचा नवा रोडमॅप तयार। नमस्कार, नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे तरुण आणि तडफदार खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी नुकताच नर्मदा खोऱ्यातील अतिदुर्गम पाड्यांचा झंझावाती दौरा केला। केवळ कार्यालयात बसून न राहता प्रत्यक्ष नर्मदा पात्रातून नौकाविहार करत त्यांनी बुडीत क्षेत्रातील गावांमध्ये पोहोचून तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। या दौऱ्यातून त्यांनी दुर्गम भागातील पाणी, रोजगार आणि पायाभूत सुविधांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी 500 कोटींच्या मेगा प्रकल्पाचे संकेत दिले आहेत। नर्मदा बुडीत भागातील वस्त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत 500 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा एक भव्य प्रकल्प प्रस्तावित असल्याची माहिती खासदारांनी दिली। या प्रकल्पासाठी महाराष्ट्राच्या हक्काचे 0.3 टीएमसी पाणी वापरले जाणार आहे। हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास गेल्या अनेक दशकांपासून पाण्यासाठी दाही दिशा भटकणाऱ्या आदिवासी बांधवांचा वनवास संपणार आहे। नुसती चर्चा न करता कामात गतिमानता आणण्यासाठी खासदार पाडवी यांनी सोबत जल जीवन मिशन आणि नाबार्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नेले होते। भुशा परिसरातील सुरू असलेल्या कामांची पाहणी करून पुढील कामांसाठी प्रत्यक्ष जागेवरच स्थळ निश्चिती करण्यात आली। विशेष म्हणजे रस्ते नसलेल्या या भागात खासदारांनी बोटीद्वारे प्रवास करून शेवटच्या टोकाच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री केसी पाडवी देखील उपस्थित होते। दौऱ्यादरम्यान सावर्या दिगर, भुसा, गेला, माळ, खडी या भागातील मत्स्य व्यवसायाची त्यांनी बारकाईने पाहणी केली। येथील लहान माशांची चव आणि गुणवत्ता देशाच्या विविध भागांत प्रसिद्ध आहे। या नैसर्गिक संपत्तीला हक्काची बाजारपेठ मिळवून देऊन तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। खासदार गोवाल पाडवी यांनी या दौऱ्याच्या माध्यमातून केवळ समस्या मांडल्या नाहीत, तर त्या सोडवण्यासाठी एक कृतीशील रोडमॅप मांडला आहे। त्यात पाणी उपलब्ध करून देऊन स्थलांतर रोखण्यावर भरवीज आणि रस्ते कामांचा तातडीने पाठपुरावा, नर्मदा पात्रातील निसर्ग सौंदर्य लक्षात घेता पर्यटनाची विकास। खासदारांच्या या संवेदनशील आणि आक्रमक पवित्र्यामुळे नर्मदा खोऱ्यातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण असून विकासाची नवी पहाट होण्याची आशा निर्माण झाली आहे। नर्मदा काठच्या माझ्या आदिवासी बांधवांचा संघर्ष मी जवळून पाहिला आहे। इथल्या दुर्गम भागातील ग्रामस्थांची अडचण ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे। पाणी, वीज, रस्ते आणि सन्मानासाठी आमचा हा संघर्ष सुरूच राहील। 500 कोटींचा हा प्रकल्प केवळ आकडा नसून तो इथल्या जनतेच्या भविष्याचा आधार आहे, असे ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी सांगितले। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी रवींद्र वळवी, मोलगी। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।